नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे। आज मी तुम्हाला सांगणार आहे आमची शेगावची ट्रिप कशी झाली। शेगाव हे गजानन महाराजांचे तीर्थक्षेत्र आहे। चला तर बघूया आम्हाला शेगावला गजानन महाराजांचे दर्शन कसे झाले ते। आम्ही सर्व मिळून एकाच ठिकाणी व्हेज बिर्याणी बनवायचे ठरवले आणि आम्ही जेवढे मेंबर होतो तेवढे डबे पॅकिंग करून पिशवीत घेतले आणि 1-2 डबे एक्स्ट्राचे घेतले होते सोबत। आता आम्ही निघालो आहोत शेगाव जाण्यासाठी। आमचे दादा आणि वियान ट्रेन पकडण्यासाठी धावत होते। आम्ही धावत येऊन लोकल ट्रेन पकडलेली आहे। आता आम्ही कल्याण स्टेशनला उतरणार। कल्याणवरून आमची 8 वाजता ट्रेन आहे। आता आम्ही सर्व ग्रुप मेंबर कल्याण स्टेशनला उतरलो आहोत। आता आम्ही आमच्या विदर्भ एक्सप्रेसची वाट बघत उभे आहोत। सर्व ट्रेनची वाट बघत आहेत। काकी आणि काका तर वाट बघून बसून घेतलंय काका काकूंनी। फायनली आमची ट्रेन आलेली आहे। शेगावला जाण्यासाठी ट्रेन आणि बस अशा सुविधा आहेत। जेवण करण्यासाठी आम्ही सर्व एकाच ठिकाणी बसलो। जेवायचा टाइम झालेलाच होता म्हणून आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळाने लगेच जेवायला सुरुवात केली। अजून डब्बा आहे ना? काही ना दिलं तुला वनिताला मसाले तुला दिलं ना? आम्ही व्हेज बिर्याणीचे डबे भरून आणलेले होते। व्हेज बिर्याणी खूपच टेस्टी झालेली होती। सर्वांना व्हेज बिर्याणी खूपच आवडली आणि आमच्या एका मैत्रिणीने खानदेशी पद्धतीची खिचडी पण आणलेली होती। खानदेशी पद्धतीची खिचडी पण खूपच टेस्टी झालेली होती। आमच्या वियान दादाची तर मज्जाच झाली, फ्रुटी आणि कुरकुरे। बिर्याणी एवढी टेस्टी होती की दादा बोलत होते एक घास तरी तुम्ही खाऊनच बघा किती छान। माझ्या एका मैत्रिणीने मुगाच्या डाळीचा शिरा बनवून आणलेला होता। शिरा खूपच टेस्टी आणि यम्मी होता, खूपच छान। थँक्यू ताई। खाऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला। आमच्या ग्रुपमधील 3 मैत्रिणी आमच्यासोबत शेगावला आल्या नाही होत्या म्हणून त्यांना आम्ही खूप मिस करत होतो। व्हेज बिर्याणी, खिचडी आणि मस्त मुगाच्या डाळीचा शिरा खाऊन सर्व भाऊ लोक खूप खुश झालेले होते। खाऊन झाल्यानंतर सर्वांनी आपापली जागा घेतली आणि सर्वांच्या गप्पा चालू झाल्या। इकडे आमच्या मैत्रिणींच्याही खूप गप्पा रंगल्या होत्या। आम्ही पण मस्त आमची जागा घेतली होती आणि मस्त झोपून छान अशा गप्पा, खूप दिवसांनी हसतोय, बोलतोय, मस्ती करतोय, खूपच छान वाटत होते सर्वांना। खूप दिवसांनी सर्व मैत्रिणी अशा भेटल्या होत्या, त्यामुळे आम्ही खूप खुश होतो। खूप मस्त मज्जा चालली होती सर्व मैत्रिणींची। आमचा वियान दादा बोलतो जय महाराष्ट्र। सर्व मैत्रिणी भेटल्या म्हटल्यामुळे बनला इथे मैत्रिणींसोबत गप्पा करताना, मस्ती करताना रात्र कधी संपली ते कळालेच नाही। सकाळ कधी उजाडली तेही समजले नाही। सकाळी 5 वाजता आम्ही शेगाव स्टेशनला उतरलो होतो।
स्टेशनच्या बाहेर आल्यावर खूप साऱ्या रिक्षा उभ्या असतात. 10 रुपये पर सीट घेतात भक्त निवासला जाण्यासाठी किंवा मंदिरात जाण्यासाठी. येणाऱ्या भक्तांसाठी फ्री बस सेवाही उपलब्ध आहे. आत्ता आम्ही त्या बसनी भक्त निवासला जात आहोत. आमचे सर्व ग्रुप मेंबर बसमध्ये बसलेले आहेत. आता आम्ही सर्व भक्त निवासला जाणार आहोत. आत्ता आम्ही भक्त निवासला पोचलो. भक्त निवासमधील वातावरण खूपच छान आहे. हवेतील गारवा आणि पक्ष्यांची किलबिल ऐकायला खूपच छान वाटतं. भक्त निवासला पोचल्यानंतर आम्ही रूमची चौकशी करायला गेलो. भक्त निवासातील परिसर खूपच छान आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर वाटतंय. आकाशात पक्ष्यांचा थवा आणि पक्ष्यांचा तो किलबिल आवाज मनमोहक आहे. भक्त निवासमध्ये आम्हाला रूम मिळाला नाही. भक्त निवासमधील सर्व रूम बुक्स होते, म्हणून आम्ही बाहेर जाऊन हॉटेलमध्ये रूम बुक केला. आत्ता आम्ही हॉटेलच्या रूमवर जात आहोत. हॉटेल जयदीपला आम्ही 2 रूम बुक केले. रूमवर गेल्यानंतर सर्व लवकर फ्रेश झाले आणि आता तयारी करून आम्ही मंदिरात जात आहोत. हे बघा आमचे काका मावशी. काकांनी मावशीसाठी गजरा घेतला होता आणि काकांनीच तो मावशीच्या केसांना लावून दिला. आता आम्ही मंदिराकडे जात आहोत. मंदिराच्या बाहेरील परिसरात खूप छोटे छोटे दुकानं आहेत. आता आम्ही मंदिरात जात आहोत. मंदिरात जाताना श्रीमुख दर्शन आणि समाधी दर्शनाला एक मार्ग आहे. मंदिराच्या एका बाजूला पादत्राणे काढण्यासाठी स्टँड आहेत. सर्व पादत्राणे इथे काढली जातात. त्यानंतर आम्ही हातापायावर पाणी घेऊन श्रीच्या दर्शनासाठी निघालो. हा आहे श्रींच्या समाधी दर्शनाकडे जायचा मार्ग. मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. भक्तांचं मन प्रसन्न होऊन जाते. इथे आल्यानंतर भक्तांना जर पारायण करायचे असेल तर ते भक्तजण ह्या हॉलमध्ये जाऊन पारायणही करू शकतात. आम्हीही 3 मैत्रिणी मिळून पारायण केले. शेगावला येणारे भक्तजण खूप श्रद्धेने गजानन महाराजांची पूजा करतात. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून देश विदेशमधून भक्तजण येतात. मंदिरातील सर्व परिसर भक्तांच्या भावनेने गजबजलेला दिसतो. मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नव्हता, म्हणून आम्ही बाहेरून व्हिडिओ आणि फोटोशूट केले. गजानन महाराजांच्या दर्शनानंतर आम्ही मंदिराचा परिसर फिरत होतो. या ठिकाणी खूप श्रद्धेने दीप प्रज्वलित करतात. हा पारायण हॉल आहे. शेगावची कचोरी खूप फेमस आहे. जोही भक्त आला तो शेगावची कचोरी घेऊनच जातो. हे आहे महाप्रसादालय. आता आम्ही सर्व महाप्रसादाला जात आहोत. महाप्रसादाची लाईन खूप मोठी होती. इथे महाप्रसाद निशुल्क आहे. तो प्रसाद देणारा सेवेकरी निस्वार्थ मनाने सेवा करत असतो.
आम्ही आता महाप्रसादाच्या लाईनीमध्ये उभे आहोत. महाप्रसादासाठी खूप भक्तांची लाईन आहे. महाप्रसाद घेताना तुम्हाला हवा तेवढा घ्या, पण वाया घालू नका. शेगावला येणारे प्रत्येक भक्तजण खूप श्रद्धेने गजानन महाराजांची पूजा अर्चा करतात. भक्तजण आपल्या स्वइच्छेने देणगीही देऊ शकतात. आता आम्ही चालत जात आहोत कृष्णाजींचा मळा बघायला. मंदिरापासून थोड्याच अंतरावर कृष्णाजींचा मळा आहे. आता आम्ही जात आहोत कृष्णाजींचा मळा बघायला. आता तुम्ही बघू शकता कृष्णाजींचा मळा. हेच ते ठिकाण आहे जिथे गजानन महाराजांनी गोसावींचे गर्वहरण केले होते. फिरून फिरून आमच्या वियान दादाचे पाय दुखताय म्हणून पप्पांनी आता त्याला उचलून घेतलंय. कृष्णाजींचा मळा फिरून झाल्यानंतर आमच्या वियान दादाला गोळा खायचा होता म्हणून आम्ही मावशींकडे गोळा खायला आलो. गोळा घेतला. मी गोळा घेणार नाही, मी गोळाच घेणार. आमच्या वियान दादामुळे सर्वांना गोळा खायला मिळाला. खूप दिवसानंतर गोळा खाल्ला सर्वांनी. या लवकर गोळा खायला तुम्ही पण. आमचा विहान दादा आणि आम्ही मस्त गोळा खात बसलो होतो. विहान गोळा खाण्यात खूप मग्न झाला होता. गोळा खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो जुन्या महादेव मंदिराच्या दर्शनाला. हे आहे जुने महादेव मंदिर. आता आम्ही आलो आहोत महाराजांच्या प्रकटस्थळी.
आणि इथे बंकटलाल सदनही जवळच आहे. हेच ते वृक्ष आहे जिथे बंकटलालांना महाराज पहिल्यांदा दिसले. आत्ता आम्ही आलो आहोत बंकट सदनमध्ये. हाच तो दगड आहे जिथे महाराज आंघोळ करत होते. हे आहे बंकटलाल सदन. गजानन महाराजांचे दर्शन खूप छान झालेले आहे. आम्हाला सर्व तीर्थक्षेत्र फिरायला मिळाले. सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन झाले. मन खूप तृप्त झाले. आमची ट्रिप तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद. गजानन महाराज की जय.